पुण्यामधली बाणेरची एका रेस्टॉरंटची गोष्ट आहे. माझा मित्र शैलेश पवार त्याच्या काकांनी रेस्टॉरंट उघडलं बाणेरमध्ये. एक 25 वर्ष आधीची गोष्ट आहे आणि त्यांनी आम्हाला सगळ्यांना एक दिवस बोलवलं की तुम्ही या रेस्टॉरंट माझ्या काकांचं बघायला. तर आम्ही गेलो, टू व्हीलर होती त्यावेळेस, टू व्हीलर घेऊन गेलो आणि जेव्हा हॉटेलमध्ये गेलो त्या रेस्टॉरंटमध्ये तर तिथं काका नव्हते. तर आम्ही तिथे बाहेर बसलो, म्हणलं कोणतरी येईल वगैरे. पण नंतर कळालं, जेव्हा आम्ही ऑर्डर दिली तर काका स्वतः हातामध्ये आम्ही दिलेली ऑर्डर घेऊन आले. तर आम्ही काकांना विचारलं, तुम्ही का आत किचन मध्ये काय करत होते? तर ते म्हणले, आज आमचा शेफ नाही आला आणि वेटर पण नाही आला, अनफॉर्च्युनेटली सगळं काम मला करायला लागलं. हे मला एकदम आठवलं की हे किती फंडामेंटल आहे आपल्या मराठी माणसासाठी, की जर तुम्ही एखादा बिझनेस करताय तर तुम्हाला त्याचा जो कोर आहे, म्हणजे हॉटेल असेल तर त्या हॉटेलमध्ये तुम्हाला रोटी बनवायला येणं, भाजी बनवायला येणं, तुम्ही जर मेडिकलचं दुकान असेल तर तुम्हाला त्यातली औषधं कळणं, हे जर तुम्हाला कळत असेल आणि तुम्हाला स्वतः कधी कधी झाडू मारायला लागला तुमच्या दुकानामध्ये किंवा याच्यामध्ये, पण ह्याची ताकद तुमच्यात पाहिजे, कारण तो तुमचा बिझनेस आहे. बराच वेळेस आपण घाबरतो, मी हे का करेल, दुसऱ्याचं काम आहे, असं करून चालणार नाही. मराठी माणसांना हेच शिकायचं, जर तुम्ही हॉटेल उघडताय ना, पहिलं तुम्हाला स्वयंपाक करायला येतो का ते आधी शिका.